आपण सुप्याच्या किल्ल्याचा मातीचं बांधलेल्या किल्ल्याचा हा भाग पाहत आहोत. किल्ल्याची एंट्री इकडून आहे आणि किल्ल्याच्या समोर हे मारुतीचं मंदिर दिसतंय. हा किल्ला जीर्णावस्थेत आलेला आहे आणि त्याची म्हणावाची व्यवस्था पुरातत्व विभागानं ठेवली नाही. हे महाराज कुठे गेले? हे मारुती मंदिर गावाच्या बाहेर, किल्ल्याच्या बाहेर. हे पंचनाद दिसतात इथं आणि हा गणपती महाराज आहे, सोंड दिसते. आणि ही किल्ल्याची एंट्रीची प्रवेशद्वार. निलंगा वेश आहे का तिचं नाव? हे मंदिर मारुतीचं दिसत आहे आणि हा किल्ल्याचा भाग आहे. बरं महाराज, आपलं नाव सांगा. माझं बालासाहेब काटकर. काटकर ब्राह्मण समाज? ब्राह्मण. सगळे काटकर आहेत इथं? हा, इथं आमचंच घर आहे. बाकीचे सगळे परभणीमध्ये सगळे स्थायिक झाले, तुमचे एकच राहिले. बरं, ही किल्ला कधी बांधलेला आहे? काय, कोण राजे होते इथं? थोडक्यात माहिती द्या. थोडक्यात म्हणजे 300-350 वर्ष होऊन गेलेले किल्ल्याला. जवळजवळ. इथं कोण? सरगर नावाची एक महिला होती. हा. त्या म्हणजे त्या बाईच्या हातामध्ये ते पूर्ण गावाचा ताबा होता आणि त्या राजाची मालकी, आपल्या त्या किल्ल्याची मालकीन तीच होती. सरगर नावाची महिला होती. त्यांचं पूर्ण नाव नाही सांगता येणार मला, कारण सुपा जहागीर, त्यांची जहागीर होती. हे जहागीरदार आहेत सगळे किल्ले. तुमच्या इथं मग हाटकर बनगर लोक जास्त आहेत ना? हाटकर समाज आहे तुमच्या इथे? ब्राह्मण समाज आहे. सलगर म्हणजे हाटकर बनगर किंवा धनगर. हाटकर समाजाची. हाटकर आणि बाकी इतर समाज पण आहे. सरगर म्हणले की हाटकर. 18 पगड. पण इथले जहागीरदार जे होते ते सरगर होते. सरगर नावाचे त्या होते, महिला होत्या. म्हणजे सलगर. त्यांची हुकूमत होती सगळी. ते सगळी त्या महिलेची 350 वर्षापूर्वी हुकूमत होती. आणि हा भाग मग सुपा जहागीर नावानं ओळखला जातो. इकडे खालसा म्हणून ओळखला जातो. खालसा आणि इकडलं जहागीर. एक 50-100 गाव होते ह्याच्या अंतर्गत, सुप्याच्या अंतर्गत असतील. त्यावेळेसची गोष्ट आहे. आता जवळजवळ माहिती तेवढी द्यायला तुम्हाला. बर. माहिती आपण चांगली दिली ह्या जुन्या किल्ल्याविषयी, त्याच्याबद्दल धन्यवाद. आता अशी वाट कुठे जाते? ही सर्व वाट आहे ना, बाहेर जाते. इकडे पुण्या गावाला जाते का? नाही, गावाला नाही जात. गावातल्या गाव. मोठं गाव आहे. गाव मोठं. सोपा गाव मोठं. वस्ती लोकवस्ती कसं जागा खूप व्यापलेली लोकवस्ती. आणि ह्याच्या बाजूला सगळे ब्राह्मणाचेच घर आहेत. सगळे किल्ल्याच्या भोवती जे सगळे पडलेले वाड आहेत, हे सगळे जागा आमच्या घरातल्या आहेत. हो, ब्राह्मण चिरेबंदी वाडे आमचेच सगळे. हे सगळे चिरेबंदी वाडा त्या कोपऱ्यापर्यंत